ओम सर्वांना प्रार्थनेने सुरुवात करूया। सरळ बसायचं आहे, मेरुदंड सरळ, ध्यान मुद्रा, डोळे सहजपणे बंद करायचे, चेहऱ्यावर हलकंसं स्माईल आणि दीर्घ श्वास घ्यायचा। यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सर्वांना ओम। परम पूज्य गुरुदेव जी के चरणों में कोटि सा वंदन, श्रद्धेय आचार्य जी के चरणों में कोटि सा वंदन, सभी केंद्रीय प्रभारीगण उन सभी को हृदय से वंदन। मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सुरेशजीना हृदयापासून वंदन, आदरणीय मेधाजी, आदरणीय अभयजी आणि त्यांच्याबरोबर कार्यरत पूरी टीम, आणि या ठिकाणी आदरणीय अनिलजी, आदरणीय मेघाजी आणि आपण सर्वांना हृदयापासून वंदन करून आपलं आज योग साधना शिबिर सुरू करतोय आपण सूक्ष्म व्यायामाने। दोन्ही परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे। आपण जीवनामध्ये आपल्याला जे काही प्राप्त करायची इच्छा आहे, जेवढं वैभव आपण जीवनामध्ये प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो, ते वैभव प्राप्त करण्यासाठी जेवढी साधन सामग्री पाहिजे त्याच्या कित्येक पटीनं जादा साधन सामग्री आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने डाउनलोड करून ठेवलेली आहे। आपल्याला फक्त ती क्रियाशील बनवून आपल्या जीवनामध्ये तिचा उपयोग करायचा आहे, त्या व्यवस्थेचा उपयोग करायचा आहे। बाहेरून आपल्याला काही घ्यायची आवश्यकता नाही आहे। सर्व शक्ती, सर्व बुद्धिमत्ता, सर्व प्रकारचं गुणकौशल्य, सर्व प्रकारच्या प्रेमभावना दोन्ही पंजे एकत्र करून गोल गोल फिरवायचे। सहनशीलता भाव समाहित करण्याची शक्ती आणि एकात्म भाव, असं गुणसंपन्न शरीर आपल्याला दिलेलं आहे। आता हे कसं वापरायचं ते आपण ठरवायचं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली जीवनशैली, आपला आहार,
आपला विचार आणि आपलं श्रम म्हणजे पुढे पाठी दाबायचे. एवढ्या गोष्टी आपण जर पाळल्या तर आपल्याकडे जी उपलब्ध साधन सामग्री आहे तिच्यापासून मानव खूप काही वैभव उभं करू शकतो. पण आपलं सर्वच बिघडलेलं आहे. जीवनशैली बिघडलेली आहे. बोटांचा आहे. जीवनशैली बिघडलेली आहे. आहार बिघडलेला आहे. विचार बिघडलेला आहे आणि श्रम बिघडलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांमध्ये मोठा दोष निर्माण झाला आहे आणि तो दोष म्हणजे आपलं पोट बिघडलेलं आहे. मॅक्झिमम लोकांचं जगामध्ये 850 कोटी मानव आहेत, किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त असेल. त्या सर्वांचं पोट बिघडलेलं आहे. त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ आहे. एक देश दुसऱ्या देशाची समजूत घालायला जातोय पण ऐकत नाही. नथिंग डुईंग. युद्ध झालंच पाहिजे. कशासाठी झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, काही नाही. आम्ही माघार घेणार नाही. काय होईल ते जाऊ द्या. याचा सर्वात मुख्य जो बिंदू आहे, पोट बिघडल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी व्यवस्था आहे ती व्यवस्था क्रियाशील होण्यासाठी जे पोषक तत्व आवश्यक आहे ते उपलब्ध होत नाही. गुडघ्याची वाटी. अदरवाईज आपला ब्रेन इतका पॉवरफुल आहे. जगातलं सर्वात मोठंच्या मोठं सुख प्राप्त करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पण तो ॲक्टिव्ह व्हायला त्याला ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन एक सेलला, ब्रेन सेलला पोचणं गरजेचं आहे. ते तेव्हा पोचेल जेव्हा आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हा हातापायाचा सूक्ष्म व्यायाम पुरेसा आहे. आपण जो सूक्ष्म व्यायाम करतोय या हातापायाच्या सूक्ष्म व्यायामाबरोबर आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय. दुसरा, अगदी सहजपणे आपल्या शरीरामध्ये पाचनतंत्र आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होण्यासाठी हा सूक्ष्म व्यायाम पुरेसा आहे. हिप जॉईंटसाठी सर्व आजारांचं मूळ, सर्व समस्यांचं मूळ आपलं पोट आहे. तिथून पुरेसा सप्लाय झाला पाहिजे. प्रत्येक सृष्टीतला प्रत्येक कण ना कण स्वयंपूर्ण, स्वयंचलित आहे. थोडं फास्ट. प्रकृतीमध्ये जे पण आपण बघतोय तो स्वयंनिर्मित आणि स्वयंचलित आहे, स्वयंनियंत्रित आहे. कुणालाही नियंत्रित करण्याची आवश्यकता नाही, मानव सोडून. मानवाला बाकी पहिले उंट आहेत, स्वयंनिर्मित, स्वयंचलित, पण स्वयंनियंत्रित नाही आहे. त्याला बाहेरून पोलीस फोर्स लागतो नियंत्रित ठेवण्यासाठी. नियम करावे लागतात, कानून करावे लागतात. बाकी कोणालाही काही कानून नाही. आपल्या शरीरामध्ये ब्लड सळसळतं पाहिजे, स्पीड पाहिजे रक्ताला. रक्ताच्या माध्यमातूनच ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन आपल्या शरीराच्या सर्व 37 ट्रिलियन सेल्सला पोहोचणार आहे.
हा सूक्ष्म व्यायाम थोडा जादा केला तर अधिक लाभ होणार आहे. आपल्याला तेवढा वेळ नसतो म्हणून आपण थोडा थोडा करतो. अगदी सहजपणे वैभवशाली जीवन प्राप्त करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आपण स्वतः प्राप्त करू शकतो. आणि स्वतः प्राप्त केला तर त्याचा खरा आनंद मिळतो. चेंज. ही क्रिया 15 वेळा, 25 वेळा, 50 वेळा जशी जमेल तशी करणं गरजेचं आहे. आपल्या शरीराचा संपूर्ण व्यायाम होतोय. आपल्या शरीरामध्ये कधी कंबरदुखी होणार नाही, पाठदुखी होणार नाही, एडी पंजाचं दुखणं येणार नाही, गुडघ्यांची समस्या येणार नाही. चेंज. संपूर्ण व्यायाम. एक एक क्रिया थोडी जास्त वेळा करणं गरजेचं आहे. ज्यांनाही समस्या आहे त्यांना एक एक क्रिया थोडी हळूहळू वाढवत वाढवत 25 वेळा, 50 वेळा, 100 वेळा, पण त्याला 6 महिने 1 वर्ष लागू दे. एकाच दिवशी नाही करायची. जिलेबी मिळाली की एकाच दिवशी 2-4 किलो खाऊन नाही घ्यायची. हळूहळू खाल्ली तर ती पचेल. चेंज. आपल्या शरीरामध्ये जे पण डिसऑर्डर येते, जे पण आजार येत आहेत, आपल्या जीवनामध्ये ज्या पण समस्या येत आहेत, त्याचं मूळ कारण आहे पोट योग्य प्रकारे कार्य करत नाही. किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गलब्लॅडर, प्रोस्टेट, युटेरस, ओव्हरी यांनी जर बरोबर काम केलं तर संपूर्ण शरीराला आणि ब्रेन सेलला पुरेसं ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन मिळेल. ब्रेनमध्ये अपार शक्ती आहे, अपार बुद्धिमत्ता आहे. बाहेर जे आता दिसतंय आपल्याला ते कुठ्यातरी ब्रेनमधूनच आलेलं आहे. जे मोठमोठे ग्रंथ, मोठमोठी पुस्तकं फॉलो करून आपण डिग्री, डिप्लोमा, PhD घेतोय, ते सर्व मानवाच्या ब्रेनमधूनच आलेलं आहे.
ज्याला जमेल तेवढंच करायचं आहे. बटरफ्लाय जेवढं जादा करू आपण तेवढी इम्युनिटी स्ट्रॉंग राहणार आहे. कारण स्वाधिष्ठान चक्र आपलं ॲक्टिवेट होतं, जे आपल्या शरीरामध्ये संपूर्ण ब्लड सर्क्युलेशनचं व्यानवायूद्वारा काम करतं. व्यानवायू, प्राण अपान उदान समान व्यान, त्यातला व्यान हा स्वाधिष्ठान चक्र व्यानवायूच्या माध्यमाने संपूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनचं काम करतं. आणि ह्या बटरफ्लायमुळे आपलं स्वाधिष्ठान चक्र ॲक्टिवेट होतं आणि व्यानवायू सबल होतं. चेंज. व्यानवायू सबल झाल्याने शरीराच्या कोण्याकोणामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन पोचणार आहे एक सेलला. तसं ते ब्रेन सेलला पण पोचणार आहे. काही लोक सहजपणे करोडो रुपये कमवतात कारण त्यांचा ब्रेन पॉवरफुल आहे. चेंज. थोडासा धरती मातेला नमस्कार करा. आपल्या शरीराची एक सेल शक्तिशाली बनली पाहिजे. तिच्यामध्ये अपार शक्ती, अपार गुणकौशल्य आहे, अपार बुद्धिमत्ता आहे, अपार ज्ञान आहे. ते ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली योग्य ठेवली पाहिजे, आपला आहार योग्य ठेवला पाहिजे, आपला विचार योग्य ठेवला, आपला विश्वास असला पाहिजे की आतमध्ये सर्व काही आहे. परमेश्वराने डाउनलोड करून ठेवलेलं आहे, त्याला फक्त ॲक्टिव्ह करायचं आहे. हा विश्वास मनामध्ये आला पाहिजे आणि तो विश्वासच येत नाही म्हणून आज प्रत्येक मानव भरकटलेला आहे. सहजासहजी काहीतरी पाहिजे. ज्याच्या शरीराच्या 37 ट्रिलियन सेल्स ॲक्टिव्ह आहेत त्याला सहजासहजी प्राप्त होतं, कारण ब्रेन योग्य प्रकारे मार्गदर्शन करतो. थोडं करत राहायचं. चेंज. प्रत्येक क्रिया ही आपल्याला जास्त वेळ करणं गरजेचं आहे. जर काही समस्या असेल आणि काही समस्या नसेल तर आपण या ठिकाणी करतो तेवढं पुरेसं आहे. याच्याबरोबर कपालभाती, अनुलोम विलोम थोडं करावं, मर्कटासन करावं, भुजंगासन करावं, कंद्रासन. दोन्ही हात वर. कोणत्याही रोगाचा जीवाणू आपल्या शरीराला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. एंट्रीचा तर पुढचा भाग आहे, स्पर्श करू शकत नाही.
एवढं सुरक्षा कवच आपल्या शरीराच्या अंतर्बाह्य निर्माण झालेलं आहे योग साधनेमुळे. थोडं ताण द्यायचा, खिचाव मिळाला पाहिजे. कुठेही ब्लड सर्क्युलेशनमध्ये रुकावट नाही आली पाहिजे. रुकावट आली तिकडे गाठे बनणार आहे आणि पुढच्या अंगाचं कार्य धीमी गतीनं होणार आहे. अगदी साध्या साध्या क्रिया आहेत, साध्या साध्या म्हणून त्याला दुर्लक्षित करू नका. आता मानेचा चेंज. वर खाली. रोटेट करायचं. गेल्या 25 वर्षात मी आजपर्यंत कोणत्याही डॉक्टरकडे गेलो नाही आणि पुढेही 50 वर्षे जाणार नाही डोळ्यांसाठी. लेफ्ट राईट. वर खाली. तिरकस. दुसऱ्या बाजूने. गोल फिरवायचं. रोटेट करायचं. बघा एवढासा व्यायाम फक्त याच्यामध्ये वेळ वाढवायचा आहे. म्हणजे एवढ्याच क्रिया करायच्या आहेत पण प्रत्येक क्रियेला वेळ वाढवायचा आहे. समस्या जादा असेल तर जादा वेळ करायच्यात. बस एवढं केल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या, कोणत्याही प्रकारचा आजार आपल्या शरीरामध्ये येऊ शकत नाही. आता याच्यानंतर आपण प्राणायाम. प्राणायाममध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण आरोग्य भेटतं, पूर्ण आरोग्य. आणि त्याच्यासाठी आपल्याला 8 प्राणायाम आपण करत असतो. भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, उज्जाई प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव. तर आपण सुरुवात करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. ध्यानमुद्रा. दीर्घ श्वसन करायचे आहे फक्त. दीर्घ श्वसन करायचं आहे. जेवढं दीर्घ घेता येईल तेवढं घ्यायचं आहे, जेवढं दीर्घ सोडता येईल तेवढं सोडायचं.
एक एक सेल आपली एनर्जाइज होते, एक एक सेलला पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. ऑक्सिजनची कमी हेच कारण आहे. आणि ऑक्सिजनची कमी का आहे तर आपलं हिमोग्लोबिन कमजोर आहे. हिमोग्लोबिन कमजोर का आहे तर आपलं पाचन ठीक नाही आहे. पाचन ठीक झालं, ब्लड निर्मिती, रक्त निर्मिती पुरेशी होईल. त्याच्यामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट योग्य प्रमाणात निर्माण होतील आणि तांबड्या पेशीमध्ये जे हिमोग्लोबिन आहे ते स्ट्रॉंग होईल. आणि हेच हिमोग्लोबिन आपल्याला शरीरामध्ये लंगच्या माध्यमातून किंवा स्किनच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा करतं आहे. हिमोग्लोबिन ऑक्सिजनला ॲब्सॉर्ब करतं आहे आणि ते संपूर्ण शरीरामध्ये 37 ट्रिलियन सेल्सला ते पुरेसे सप्लाय करतात. थांबूया. आता यानंतर आपण करणार आहोत कपालभाती. केवळ नाकाने शिंकायचं, एका सेकंदाला एक शिंक. अपान मुद्रा लावायचे, वेगवेगळ्या मुद्रा आपण लावू शकता. किती सहज क्रिया आहे. केवळ नाकाने शिंक मारायचे म्हणजे हवा बाहेर फेकायचे, पोट आपोआप आत खेचलं जातं आहे आणि आपल्या सर्व पोटाच्या अंगाचा किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॅलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रस, ओरी या सर्व अंगांचा सहजपणे आणि सुंदर व्यायाम होतो आहे. आपल्या शरीरामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जन्मानंतर जी पण डिसऑर्डर आलेली आहे, जी पण समस्या आलेली आहे त्याचं निवारण करून चेहऱ्यावर चमक आणणारी क्रिया, तिचं नाव आहे कपालभाती. खाली पोट करायची आहे. जेवल्यावर करायचे तर 4 ते 5 तासानंतर. अनगिनत लाभ आहेत ह्या कपालभातीचे. अनगिनत म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी काही समस्या निर्माण होत असेल त्या सर्व प्रकारच्या समस्यांवर सहजपणे समाधान देणारी क्रिया आहे. साध्य, असाध्य सर्व प्रकारच्या. असाध्य असं काहीच नाही, असाध्य असं काहीच नाही. कोणताही आजार असाध्य नाही जन्मानंतर निर्माण झालेला. वेगवेगळ्या मुद्रा लावू शकतो आपण, वेगवेगळे ॲक्युप्रेशर पॉईंट दाबू शकतो. थायरॉइडसाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट कपालभातीबरोबर हा पॉईंट, थायरॉइडचा पॉईंट दोन्ही हातामध्ये अंगठ्याच्या खाली.
डाव्या हातामध्ये पॅनक्रियाचा पॉईंट डायबिटीजसाठी, शुगर कंट्रोलसाठी. पॅनक्रियाज बरोबर काम करेल तर इन्शुलिन योग्य प्रमाणात देईल, ना कमी देईल ना जास्त देईल, आणि आपल्या शरीरामध्ये रक्तामधील साखरेचं प्रमाण पूर्णपणे नियंत्रित ठेवण्याचं काम या इन्शुलिनद्वारे केलं जातं. तो इन्शुलिन हा पॅनक्रियाज देतो. तो पॅनक्रियाजचा पॉईंट आपण शुगर आहे म्हणून नाही, पण आपण नियमित थोडासा 1-2 मिनटासाठी हा प्रेस केला तर आपला पॅनक्रियाज योग्य प्रकारे काम करेल. त्याच्यानंतर वरती हार्टचा पॉईंट आहे. उजव्या हातामध्ये लिव्हरचा पॉईंट आहे. अनेक पॉईंट्स आहेत. संपूर्ण शरीराच्या एकेका अंगाला ॲक्टिवेट करण्यासाठी, क्रियाशील बनवण्यासाठी या आपल्या दोन्ही हाताच्या पंजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट्स आहेत, स्विच आहेत. सर्व पॉईंट्स ॲक्युप्रेशर केल्यावर शेवटी किडनीचा पॉईंट दाबायचा आहे, तळ हातामध्ये, दोन्ही हातामध्ये. सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, ॲक्युप्रेशर पॉईंट, वेगवेगळ्या मुद्रा, वेगवेगळी आसनं, आयुर्वेद, या सर्वांना मिळून आपण इंटिग्रेटेड योग, सर्वसमावेशक असा योग आपण करतो. आपण कोणता योग करतो? अष्टांग योग. लक्षात असू द्यात, कोणी जर विचारलं तेव्हा आपण कोणता योग करतोय, तर आपण काय करतोय? अष्टांग योग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. मग कोणी विचारेल आपण यमचा कधी अभ्यास केला, नियमचा कधी अभ्यास केला, तर ते आपोआप जेव्हा आपल्या सेल्सचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक होत आहे तेव्हा यमही साध्य होणार आहे, नियमही साध्य होणार आहे. त्याला वेगळा अभ्यासाची गरज नाही आहे. आपण आपलं पाचन और ब्लड सर्क्युलेशन योग्य ठेवलं की आपल्या सेल्सला 37 ट्रिलियन सेल्सला पर्याप्त ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्सुलिन मिळेल आणि एका सेलचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक होईल. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपोआपच यम भी साधला जाईल, नियम भी साध्य होतील. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिक्रम. यम. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे नियम हे आपोआप साध्य होत आहे. नवीन जन्म होतो आपला योग साधनेने. आपल्या 37 ट्रिलियन सेल्सचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक झाल्यामुळे आपल्याला पुनर्जन्म मिळतो. सर्व काही आपल्याला सहज वाटायला लागतं, कठीण असं काही वाटतच नाही आहे. जेव्हा आपल्या शरीरातल्या शक्ती आणि बुद्धिमत्ता जागृत होते.
आणि त्याच्यासाठी या छोट्या छोट्या योगिक क्रिया आपल्याला करायच्या. नियमित करणं गरजेचं आहे. 4 दिवस केले 4 दिवस सोडले असा उपयोग होणार नाही. कंटिन्युटी पाहिजे, निरंतरता. नाहीतर मग असे सांगणारे पण लोक आहेत, आम्ही गेले 10 वर्ष योग करतोय, पण कधी केला कधी सोडला, कधी केला कधी सोडला, अशानं काही फायदा होत नाही. आणि एक भ्रम आहे लोकांमध्ये की योग करता करता सोडून दिला तर काही मोठा प्रॉब्लेम होणार आहे. असं काही होत नाही आहे. योग करणाऱ्या माणसाने अचानक योग सोडला म्हणून अचानक काहीतरी आपल्या शरीरामध्ये गडबड होईल असा अजिबात नाही आहे. लोक वेगवेगळे भ्रम पाळतात. मग त्याच्यापेक्षा आपण करायलाच नको ना. कशाला करायला पाहिजे? एकदम नंतर आपल्याला नाही जमलं सोडून दिला तर आणखीन काहीतरी बिघाड व्हायचं. असं काही होत नाही. जे प्राप्त केलं ते प्राप्त, ते पुन्हा काही खराब होणार नाही. थांबूया. आता यानंतर आपण करणार आहोत उज्जाई प्राणायाम. उज्जाई 3 वेळा. संपूर्ण शुद्धी. आचार विचार उच्चार व्यवहार पवित्र बनणार आहेत. सूक्ष्म व्यायाम प्राणायाम आणि काही आसन, मंडूकासन, कंद्रासन, भुजंगासन, धनुरासन. एवढं केल्यावर आपल्याला कोणत्याही आजाराला सामोरं जावं लागणार नाही. जीवनामधल्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही. एवढा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. तीन वेळा 5 वेळा 11 वेळा 21 वेळा. जादा समस्या असेल तर 21 वेळापर्यंत सुद्धा केला तरी चालेल, 51 वेळा केला तरी चालेल, पण तो हळूहळू वाढवला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आता यानंतर आपण करणार आहोत अनुलोम विलोम. डाव्या नाकपुडीने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. दीर्घ घ्यायचा, दीर्घ सोडायचा. जेवढा दीर्घ घेता येईल तेवढा दीर्घ घ्यायचा आहे. संपूर्ण शुद्धी.
आपल्या 37 ट्रिलियन सेल्स त्यांचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक होणार आहे, मूळ स्वभावात येणार आहे. मूळ स्वभाव याने भगवत स्वभाव, मूळ स्वभाव म्हणजे भगवत स्वभाव. आणि जेव्हा आपल्या 37 ट्रिलियन सेल्स त्या भगवत स्वभावामध्ये, मानव स्वभावामध्ये, मानव स्वभाव म्हणजेच भगवत स्वभाव आणि भगवत स्वभाव म्हणजेच मानव स्वभाव, मूळ स्वभावात जेव्हा आपल्या सेल्स येणार आहेत तेव्हा आपल्या शरीरामध्ये किंवा जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या राहणार नाही. दीर्घ श्वसन करायचे. अनुलोम विलोम सुद्धा किमान 15 मिनिट झाला पाहिजे, पण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. 15 मिनिट अनुलोम विलोम करणं गरजेचं आहे. केवळ कपालभाती अनुलोम विलोम केलं तरीसुद्धा आपण आरोग्य संपन्न राहू शकतो, पण त्याला जास्त केलं पाहिजे. अर्धा तास 1 तास करण्याची गरज आहे. कौन कहे तेरी महिमा, कौन कहे तेरी माया, कौन कहे तेरी महिमा, कौन कहे तेरी माया. हे परमेश्वर तेरा अंत कहीं ना पाया, कौन कहे तेरी महिमा, कौन कहे तेरी माया. थांबूया. आता यानंतर भ्रामरी प्राणायाम 3 वेळा. भ्रामरी प्राणायामद्वारे आपण संपूर्ण कफाचं निष्कासन करून आपल्या संपूर्ण या भागामध्ये ब्रेन सकट जास्तीत जास्त रक्तपुरवठा, ऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन पोहोचवण्याचं काम करतोय. त्यामुळे ताणतणाव राहणार नाही. मोठ्यातली मोठी समस्यासुद्धा अगदी लहान वाटेल. आणि जर ब्रेन कमजोर असेल, ब्रेनला पर्याप्त ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होत नसेल,
तर मुंगीसारखी समस्या आपल्याला हिमालयासारखी वाटू लागते आणि मग ताणतणाव येतो. आता उद्गीत आणि प्रणव. ध्यानमुद्रा, मेरुदंड सरळ ठेवायचा आहे, चेहरा समोर, चेहऱ्यावर हलकंसं हास्य आणि दीर्घ श्वास घ्यायचा. संपूर्ण शांती, पिन ड्रॉप सायलेन्स. डोळे बंद ठेवायचे, मंद गतीने श्वास घ्यायचा आहे, मंद गतीने श्वास सोडायचा. मेडिटेशन, ध्यान की अवस्था. दोन्ही हात वरती घ्यायचे, हात एक दुसऱ्यावर मळायचे आणि हाताची तळहाताची गरमी डोळ्यांना देत देत हळूहळू डोळे उघडायचे. हा प्राणायामचा अभ्यास. आता यानंतर आपण करणार आहोत आसनांचा अभ्यास.